विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती या विषयातील कविता 17वी पुस्तके समजून घेणार आहोत। या कवितेचे मूळ कवी आहेत सफदर हाशमी। या कवितेमध्ये कवीने पुस्तकांचे महत्त्व, पुस्तकांचे आपल्या जीवनातील स्थान अतिशय सुंदर पद्धतीने समजून सांगितलेले आहे। पुस्तकांमुळे आपल्याला विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त होते। अगदी लहानपणापासूनच गोष्टींची पुस्तके, वेगवेगळ्या कथा हे आपण वाचत असतो। कुठल्याही क्षेत्रातील ज्ञान जर आपल्याला हवं असेल तर आपण पुस्तकांचाच आधार घेत असतो। त्यामुळे पुस्तकांच्या ज्या काही इच्छा असतील, पुस्तकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, या देखील कवीने या कवितेमध्ये वर्णन केलेले आहे। पुस्तक हे ज्ञानाचे भंडार आहे। पुस्तकामुळे ज्ञानाची कवाडे उघडली जातात। तेच महत्त्व कवीने अतिशय सोप्या व सहज अशा भाषेत सुंदर पद्धतीने कवितेमध्ये वर्णन केलेले आहे। अगदी पुराण काळापासून विज्ञान काळापर्यंत पुस्तकांमुळे आपल्याला इतिहासाची देखील माहिती झालेली आहे। आजही विविध पुस्तकांचा आधार घेऊन विविध इतिहास संशोधक हे इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत। तसेच अनेक ऐतिहासिक घटना, युद्ध असतील, विविध राजांच्या कथा असतील, या देखील आपल्याला पुस्तकांमुळे समजतात। विज्ञानातील नवीन नवीन शोध असोत किंवा पुराण काळातील अतिशय प्राचीन काळात लावलेले शोध असो, यांचा देखील अभ्यास आपल्याला पुस्तकांमुळे शक्य होतो। त्यामुळेच पुस्तकाला मानवाचा मित्र असे देखील आपण म्हणतो। याच कवितेत असे विविध पैलू कवी सफदर हाशमी यांनी आपल्याला उलगडून दाखवलेले आहेत। ते आपण आता कवितेच्या भावार्थामध्ये समजून घेणार आहोत व त्यानंतर कवितेचे गायन देखील आपण करणार आहोत। आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊया। पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या कटुतेच्या। तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? या पहिल्या कडव्यात कवी सांगतात की पुस्तके आपल्याला युगायुगांच्या गोष्टी सांगतात। युगायुगांच्या म्हणजे अतिशय प्राचीन काळातील गोष्टी सुद्धा आपल्याला पुस्तके सांगतात। त्यातील एकेका क्षणाची ते आपल्याला माहिती देतात। मग ते जिंकलेले क्षण असू देत, हरलेले क्षण असू देत, हे सुद्धा आपल्याला पुस्तकांमुळेच माहिती होते। तर पुस्तके कधी कधी प्रेमाच्या तर कधी कटुतेच्याही गोष्टी आपल्याला सांगतात। मग अशा गोष्टी तुम्हाला ऐकायच्या नाहीयेत का? तुम्हाला त्या आवडणार नाहीत का? एक वर्णन कवीने येथे आपल्याला पहिल्या कडव्यामध्ये केलेले आहे। पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात। पुस्तकात पाखर चिवचिवतात, पुस्तकात आखर सळसळतात। पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तक परिकथा ऐकवतात। पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे। या कडव्यात कवी म्हणतात की पुस्तकांच्या आपल्याकडून काही इच्छा आहेत। पुस्तके हे तुमच्या जवळ राहू इच्छितात, कारण पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात। आखरं म्हणजेच अक्षरे। आखर या शब्दाचा अर्थ आहे अक्षरे। आपण विविध अक्षरे बघतोच ना, आपण पुस्तक बघतो त्यावेळेस विविध शब्दांच्या माध्यमातून आपण त्याचं वाचन करत असतो। पुस्तकात निर्झर गुणगुणतात, निर्झर म्हणजे झरा। पुस्तक परी कथा ऐकवतात, विविध परींच्या कथा या आपण लहानपणापासूनच पुस्तकांच्या माध्यमातूनच ऐकत येतो। पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे। पुस्तकांची दुनिया न्यारी आहे। कवी म्हणतात की पुस्तकांची दुनिया ही न्यारी आहे, येथे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे। हवे तितके ज्ञान आपण पुस्तकांमुळे घेऊ शकतो, त्याला कुठलीही मर्यादा
नाही. त्यामुळेच कवीने या ओळीत वर्णन केलेले आहे की ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. इतका ज्ञानाचा विपुल साठा जर पुस्तकांमध्ये दडलेला आहे तर मग कवी सांगू इच्छितात की तुम्हाला आवडणार नाही का मग पुस्तकांच्या विश्वात जायला? पुस्तकं सुद्धा इच्छुक आहेत, त्यांची सुद्धा इच्छा आहे की त्यांनी तुमच्या सोबत राहावं. त्यासाठीच कवीने कवितेचा समारोपच त्या पद्धतीने केला आहे. पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. मग आवडेल ना तुम्हालाही पुस्तकांसोबत राहायला? यानंतर आता आपण कवितेचं गायन करणार आहोत. पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या, पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या, तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या. पुस्तक काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तक काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखर चिवचिवतात, पुस्तकात आखर सळसळतात. पुस्तकात पाखर चिवचिवतात, पुस्तकात आखर सळसळतात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तक परी कथा ऐकवतात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तक परी कथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेतील शब्दार्थ समजून घेऊयात. युगायुगांच्या म्हणजेच खूप काळापासूनच्या किंवा वेगवेगळ्या काळातील. पुढील शब्द आहे कटुता म्हणजेच कडवटपणा. आखरे म्हणजे अक्षरे. निर्झर म्हणजे झरा. गुणगुणतात म्हणजेच ओठातल्या ओठात गाणे म्हणतात. तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी. न्यारी म्हणजे वेगळी. उत्तुंग म्हणजेच खूपच उंच किंवा भव्य. भरारी म्हणजे झेप. इच्छितात म्हणजे इच्छा असणे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेवर आधारित स्वाध्याय सोडवून घेणार आहोत. प्रश्न पहिला. पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे? उत्तर. पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके माणसांच्या जगाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके जिंकल्याच्या, हरल्याच्या, एकेका क्षणाच्या गोष्टी सांगतात. तसेच
प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात. विश्वाच्या ज्ञानाचे भांडार असलेली पुस्तके कधी परेकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तवाचे मंत्र सांगतात. प्रश्न दुसरा. पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात? उत्तर. पुस्तके आपल्याला पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहेत. विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकांत आहे. या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात, मुलांनी पुस्तकात रममाण व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात. प्रश्न तिसरा. आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवींना का वाटते? उत्तर. पुस्तकात पाखरे किलबिलतात, अक्षरे सळसळतात, झरे गुणगुणतात. पुस्तकात जशा पऱ्यांच्या अजब कथा आहेत तसे रॉकेटचे तंत्र व विज्ञानाचा मंत्रही आहे. पुस्तकांची दुनिया निराळी आहे व त्यात ज्ञानाची उंच भरारी आहे. म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवी म्हणतात. प्रश्न चौथा. पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 8 ते 10 वाक्य लिहा. मुलांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. नमुना दाखल इथे मी एक उत्तर दिलेले आहे. उत्तर. मुलांनो, मी पुस्तक बोलत आहे. मी तुमच्याजवळ राहू इच्छितो. मला तुम्हाला काही सांगायचे आहे. माझ्याकडे माहितीचा व ज्ञानाचा खजिना आहे. तो तुम्ही मनसोक्त लुटा. साऱ्या जगाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत. तुम्हाला निसर्ग जाणून घ्यायचा आहे, मला वाचा. तुम्हाला माणसांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत, मला वाचा. माझ्याकडे भूतकाळातील वर्तमान काळातील गोष्टी आहेत, त्यात रमा. तुम्हाला भविष्यातील संदेश वाचायचे आहेत, माझ्याकडे या. मी तुमचा जीवाभावाचा मित्र आहे. मी तुमचा आयुष्यभराचा सोबती आहे.